जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये पुन्हा एकदा आज सोन्याने व चांदीने उसळी घेतली आहे। एकाच दिवसात सोन्याचे दर तर 2,000ने तर चांदीचे दर हे 20,000 रुपयाने या ठिकाणी वाढलेले आहे। आपण बघू शकतात की जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव हे जीएसटी सह 1,43,000च्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलेले आहेत, तर चांदीचे दर हे 2,60,000 रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचलेले आहे। एकाच दिवसात 2,000ने सोनं तर चांदी ही 20,000 रुपयाने वाढलेली आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्या सोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश बंगाडे आहे। नेमकी भाववाढीची कारण काय आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार, सोने चांदीमध्ये या ठिकाणी मोठी भाववाढ झालेली आहे, या भाववाढीची कारण नेमकी काय? हो, सोने चांदीचे भाव शॉर्ट टर्म मध्ये खूप वाढलेले आहेत। सोन्याचे भाव आजच 2,000ने वाढलेले आहे आणि चांदीचे भाव गेल्या एका महिन्यातच जवळजवळ 50,000 ते 70,000 रुपये वाढलेले आहे। भाव वाढण्याचे मुख्य कारण चांदीमध्ये जे इंडस्ट्रियल यूज जो सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे चांदीचे भाव वाढत आहे। अशी कोणतीच एंटिटी उरली नाही आहे जे चांदीमध्ये इन्व्हेस्ट करत नाही आहे। सेंट्रल बँक, कंट्रीज, इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टर्स सर्व चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे। सोबतच सोन्यामध्ये फेडरल रिझर्व्हचे जे इंटरेस्ट रेट्स आहे ते 2026 मध्ये दोन टप्प्यामध्ये कमी होणार आहे। त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट आहे की सोन्यामध्ये एक बाकी मार्केटमध्ये अनस्टेबिलिटी आल्यामुळे सोन्याला एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून जे पूर्वीपासून ओळखलं जातं, त्याच्यामुळे सोन्याची इन्व्हेस्टमेंट वाढलेली आहे। जिओपॉलिटिकल टेन्शन अजून सुरूच आहे, त्याच्यामुळे आज सोन्याचे भाव 1,43,600 पर्यंत आलेले आहे। दादा, या ठिकाणी जर विचार केला तर आजचे भाव जीएसटी सह किती आहे आणि किती हजाराने भाव वाढले? आज सोन्याचे भाव जीएसटी सकट 1,43,600 आणि चांदीचे भाव 2,60,000 रुपये। चांदीचे भाव आज जवळजवळ 25,000 रुपयाने वाढलेले आणि सोन्याचे भाव 2,000 रुपयाने वाढलेले आहे। आगामी काळात देखील सोन्यात व चांदीत मोठी भाव वाढू शकतो। ज्या हिशोबाने जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहे, सोन्यामध्ये जे गुंतवणूक सुरू आहे, जागतिक स्तरावरती गुंतवणूक खूप वाढलेली आहे सोन्या चांदीमध्ये, त्याच्यामुळे आणि इंटरेस्ट रेटही पुढे कमी होतील। त्याच्यामुळे या सर्व फॅक्टर्स बघितले आपण तर सोन्याचे भाव ऑफकोर्स जे आता 1,43,000 पर्यंत आलेले, पुढे जाऊन 1,60,000 1,70,000 पर्यंत जायची शक्यता आहे 2026च्या एंड पर्यंत। नक्कीच या ठिकाणी जागतिक ज्या घडामोडी आहेत त्याच्यामुळे सोन्यात मोठी भाववाढ होत आहे। या संदर्भात मात्र जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये काही ग्राहक आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगणार, जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदीमध्ये या ठिकाणी मोठी भाववाढ झालेली आहे, कुठेतरी सर्वसामान्य ग्राहकांना हा एक मोठा फटका मानला जातोय, काय सांगाल? नमस्ते। मी जेव्हा आली शॉपमध्ये तेव्हा माझं बजेट जरा जास्त होतं की आपण काहीतरी खरेदी करूया सोने किंवा चांदीसाठी, पण इथे आल्यावर भाव वाढलेला बघितला आणि खूप मोठा धक्का बसला। तर म्हणजे आमचं जे गृहिणींचं बजेट असतं ते सगळंच कोलमडतं, त्याच्यामुळे कुठेतरी ही भाववाढ कमी झाली पाहिजे आणि रोजच्या रोज ही जी वाढ चालू आहे त्याच्यामुळे आमच्या सारख्या सामान्य गृहिणींना फार मोठं हे होतंय की काय करायचं, काय घ्यायचं की नाही घ्यायचं। तर एवढंच सांगेन, भावात कुठेतरी हे झालं पाहिजे। नक्कीच या ठिकाणी सोने चांदीचे दर हे गगनाला भिडले असून कुठेतरी सोने चांदीचे भाव हे कमी व्हावे अशी अपेक्षा सर्वसामान्य ग्राहकांनी व्यक्त केली आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याने उच्चांक गाठला असून चांदीचेही भाव या ठिकाणी गगनाला भिडले आहेत। कुठेतरी भाव कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा मात्र ग्राहकांनी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।